हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी ओकॅब. या व्हिडिओमध्ये मी द हिंदू ओकॅबलरी कव्हर करणार आहे, जे की सगळ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी काही पिक्चर्स सुद्धा ऍड केलेत प्रत्येक ओकॅबलरी सोबत, जेणेकरून तुम्हाला रिमेंबर करण्यासाठी खूप इझी जाईल. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. फर्स्ट वर्ड आहे ओनरस. ओनरस हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. इट मीन्स कठीण, बर्डनसम, टॅक्सिंग, टफ, हार्श, ऑप्रेसिव्ह, हार्ड, सिव्हिअर, ब्रुटल किंवा रफ. नेक्स्ट वर्ड आहे पॅलेटियल. पॅलेटियल हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. याचा अर्थ आहे सुटेबल फॉर किंवा लाईक अ पॅलेस म्हणजे आलिशान. याचे सिनोनिम्स आहेत लक्झरियस, डिलक्स, लक्झरी, लक्झरियंट, लॅविश, पॅलेस, ऑप्युलंट, समंट्युअस अँड ब्युटिफुल. नेक्स्ट वर्ड आहे वियरी. वियरी म्हणजे एकदम दमलेला, टायर्डसम, थकलेला. याचे सिनोनिम्स आहेत टायर्ड, एक्झॉस्टेड, वियर्ड, ड्रेन, वॉर्न, फटिग, जॅडेड, डेड आणि बीटन. काही वर्ड्स असतात जसं की बीटन आणि डेड हे शब्दशः अर्थ नसून त्याचा एक मिनिंग असा घेतलेला आहे, कॉम्प्रिहेंड करून मिनिंग असा आहे की खूप दमलेला आहे, थकलेला आहे अशा प्रकारे. आणि वियरी हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. सो नेक्स्ट वर्ड आहे अल्टरकेशन्स. अल्टरकेशन्स हे नाउन आहे आणि याचा मिनिंग आहे जोरदार युक्तिवाद किंवा मतभेद, दोन व्यक्तीमधले किंवा पार्टीमधले मतभेद. अल्टरकेशन्स याचे सिनोनिम्स आहेत आर्ग्युमेंट, व्रँगल, फज, डिस्प्यूट, क्वॅरल, कॉन्ट्रोव्हर्सी, डिसएग्रीमेंट, फाईट, ब्रावल, बिकर आणि मिसअंडरस्टँडिंग. अफ्लुएन्स. अफ्लुएन्स हे एक नाउन आहे आणि याचा मीनिंग श्रीमंत, संपन्न. याचे सिनोनिम्स आहेत फॉर्च्यून, लक्झरी, ऑप्युलन्स, प्लेंटी, रिचेस आणि वेल्थीनेस. अफ्युलन्स, अफ्युलन्सचा मीनिंग. डिटरन्स. डिटरन्स एक नाउन आहे. डिटरन्स म्हणजे अडथळा. त्याचे सिनोनिम्स आहेत डिस्करेजमेंट, सप्रेशन, डिस्युएडिंग, रिप्रेशन. नेक्स्ट वर्ड आहे ओव्हरसी. ओव्हरसी हा एक वर्ब आहे आणि याचा मीनिंग आहे देखरेख, चौकशी किंवा लक्ष ठेवणे. जसं की त्याचे सिनोनिम्स आहेत सुपरवाइज, मॅनेज, ऑपरेट, रेग्युलेट, हँडल आणि कंट्रोल. नेक्स्ट वर्ड एक्सकर्जन. एक्सकर्जन हे एक नाउन आहे म्हणजे एक छोटीशी सहल. याचे सिनोनिम्स आहेत क्रूज, एक्सपेडिशन, आउटिंग, पिकनिक, राउंड ट्रिप, सफारी, टूर, ट्रेक आणि ट्रिप. नॉक्शियस. नॉक्शेसियस हे एक ऍडजेक्टिव्ह आहे. याचा मीनिंग आहे अपायकारक. याचे सिनोनिम्स आहेत करप्टिंग, डिस्ट्रक्टिव्ह, फेटेड, हार्मफुल, पर्निशियस. पर्निशियस हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. हा कोणत्या ना कोणत्या एक्झामला येत असतो. पर्निशियस, पॉइझनस, टॉक्सिक आणि अनहेल्दी. स्टॅम्पेड. स्टॅम्पेड एक नाउन आहे. त्याचा मीनिंग आहे चेंगराचेंगरी. एखाद्या गर्दीमध्ये वगैरे चेंगराचेंगरी होणे किंवा एखाद्या रेसमध्ये किंवा घोडदौड असते त्यामध्ये चेंगराचेंगरी होणे म्हणजे स्टॅम्पेड. स्टॅम्पेडचे सिनोनिम्स आहेत चेस, क्रॅश, फ्लाइट, फ्लिंग, हरी, राऊट, रन, स्कॅटरिंग आणि स्मॅश. नेक्स्ट आता दोन कॉमनली कन्फ्युज वर्ड आहे. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटच्या स्लाइडमध्ये ठेवत जाईल. तर ह्या वेळेला आहे एक्सेप्ट आणि असेप्ट. याचे जेव्हा आपण प्रोनाउन्सिएशन करतो तेव्हा असेप्टच म्हणावं लागतं. पण आपल्याला डिफरन्स करण्यासाठी मी
असं म्हणते. एक्सेप्ट याला म्हणते असेप्ट म्हणते याला. ACCEPT असेप्ट म्हणजे कोण कोणतीही गोष्ट स्वीकारणे. टू रिसीव्ह, टू टेक किंवा ऍग्री करणे. ही असेप्टेड द कंपनीज ऑफर. त्यांनी कंपनीची ऑफर स्वीकारली आहे. आणि हे आहे एक्सेप्ट. एक्सेप्टचं मिनिंग आहे नॉट इन्क्लुडिंग समवन ऑर समथिंग म्हणजे ते वगळता असा मिनिंग असतो एक्सेप्टचा. जसे की आय लाईक ऑल दोज एक्सेप्ट द स्नेक. याला सगळे अॅनिमल्स आवडतात एक्सेप्ट हा स्नेक नाही आवडत. एक्सेप्ट म्हणजे वगळता. तर असेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि एक्सेप्ट म्हणजे वगळणे. ओके. तो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी नेक्स्ट काही व्होकॅब्युलरीज घेऊया. अँड इंग्लिशच्या कोणत्या टॉपिकसाठी तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि काही सजेशन असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. सो टिल देन बाय बाय. थँक यू.